हॅलो एव्हरीवन. हे सगळं घेऊन आम्ही कुठे चाललो असेल, काय वाटतं तुम्हाला? तर सकाळी सकाळी माझा भाऊ आला काय आणि म्हणला? मला म्हणाला की दीदी, घरामध्ये काही दूध वगैरे असेल तर घे आणि चल. मग मलाही असं वाटलं काहीतरी विषय आहे. मी पण सगळं दूध बॉटलमध्ये घेतलं, एक प्लेट घेतली आणि चालले. गेले तर तिथे पोचल्यावरती माझं काळीज अगदी चर्र झाले. का तर हे दोन अगदी अगदी लहान लहान पिल्ले, जे की अगदीच हे असतील, आणि त्यांना अशा ठिकाणी सोडलं होतं की तिथं ना खायची व्यवस्था ना पाण्याची व्यवस्था. लोक एवढी निर्दयी कशी असतील? हा जर व्हिडिओ बघितला तर खरंच एकदम चटका लागून जातो की किती दिवसाचे ते भुकेलेले होते. ते एवढे मनसोक्त दूध पिले की मला खरंच समाधान वाटलं की आजचा दिवस माझा, आजचा रविवार हा सार्थकी झाल्यासारखं अगदी तसं वाटलं. मग भाऊ म्हणाला की मला येताना 4 पिल्ले दिसलेले, हे 2च कसे? मग आम्ही इकडं-तिकडं त्यांचा शोध घ्यायला सुरू केला. सगळीकडं कुठंच नाही सापडलं. आता असं तुम्हीच बघा, इथं काहीच नाहीये. काहीच म्हणजे एक घर नाही की काहीच नाही. अशा अशा ठिकाणी लोकांना, पिल्लांना सोडू तरी कसं वाटतं? ठीक हो आहे ना. ना, सोडा. सोडण्याबद्दल काही नाही. असतील का जास्त इकडं झाले की तिकडं ते कुठं? सोडतात. पण त्यांचं निदान त्याला त्यांचा थोडा किती तरी भूक विचार लागली, करून किती सोडा, भूक की लागली थोडी गं तरी पिल्लू माणुसकी तुला? ठेवा. किती भूक लागली तुला? त्या अय्यो! पिल्लांना डोळ्यात पाणी बघून आलं. मला म्हणजे खरंच मला म्हणजे आज दिवसभर करमतच नाही की ते असे म्हणजे तुम्हीच बघा ते त्यांचा तो निरागसपणा, की त्यांनी जन्म घेऊन काय पाप केलं का? असं म्हणजे असं जर त्यांना आजू, हे पायाला दुख काय? काय? काय रे पिल्लू? मला जास्त वेळ इथं थांबता पण येत नव्हतं. काय रे? मग माझ्या भावाने तिकडं बोलला की काहीतरी ताई आपण चल, केलं आहे काहीतरी काहीतरी जुगाड. करू इथंच, दूध वगैरे जे आहे ते शिल्लक ठेवू. बाकीचे जर ते 2 असतील आजूबाजूला काय तर रे येऊन मान पितील. वगैरे अडकायला नको का? म्हणून त्याने ते बॉटल वगैरे सगळं हा? तयार केलं. बाटली त्यामध्ये वाऱ्याने जाईल की पण. त्याने दूध वगैरे भरून व्यवस्थित ते झाडाच्या जवळ ठेवलं. त्यानंतर मग कुठं? त्यांच्यासाठी ते दूध व्यवस्थित ठेवून आम्ही चाललो. मग छोटा भाऊ पण आला. मग आम्ही तिथून शेवटी जायचंच होतं. वेळ खूप कमी होता. त्यामुळं खूप म्हणजे मनावर असा दगड ठेवून